केली जाते। दोन्ही संघांचे कर्णधार यांना प्राचारण करण्यात येते। नाणेफेक आदरणीय अजिंक्य नाईक सरांच्या हस्ते केला जातोय। तर खेळाडूंना शुभेच्छा देतात MCA चे विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक सर, अभय हडप सर। हॅलो, हा आनंदाचा क्षण धन्यवाद। मान्यवरांना विनंती करतोय आपण प्रमुख रंगमंचाकडे यायचं आहे। असा फिरवा या बाजूला। हॅलो, मी आदरणीय अजिंक्य नाईक सर, अभय हडप सर, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, मान्यवरांना विनंती करतोय ॲक्च्युली हा समारंभ आपण थोडक्यात करतोय कारण तुम्हाला माहिती आहे की आपले प्रेसिडेंट सर आणि सेक्रेटरी साहेब फार मोठी पोस्ट आहे ती आपल्यासाठी म्हणून ते फक्त इकडे आले, पण त्यांना बऱ्याचशा कमिटमेंट असतात त्याच्यामुळे त्यांना तातडीने जावं लागणार आहे। तरी त्यांनी इकडे आले आणि त्या वेळात वेळ काढून दोघांचं आम्ही हे करतो, मी आभार मानतो। पण बाकीचे गेस्टला इकडेच थांबायचं आहे, अगदी छानपैकी अल्पोपहार आणि जेवण वगैरे करूनच जायचं आहे आणि त्या दोघांनी त्यांना सांगितलेलं आहे। तर आता मी अभय हडप, सावे सर मध्ये आहे तुम्ही, त्यांचा सत्कार आम्ही दोघं करतो, मग तो एका फोटोमध्ये सगळं नीट होईल। मला एक बुके द्या। हा आगळा वेगळा सोहळा संपन्न होतोय। MCA चे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अजिंक्य नाईक सर आणि सेक्रेटरी अभय हडप सर सावे सरांचा सत्कार करतात, परंतु आमचं प्रोटोकॉल आहे सर की आपण आमच्या मैदानावर आतिथ्यात आपलं सत्कार होणं गरजेचं आहे। सर, सावे सरांचं खास करून दांडेकर कॉलेज यांचं आम्ही आभार मानतो, कारण आज मुंबई क्रिकेट असोसिएशनला कुठेतरी मुंबईमध्ये मैदानं कमी आहेत आणि आमच्या प्लेयर्सना कुठेतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे। त्याच्यासाठी आमच्या इकडचे जे क्लब सेक्रेटरी सगळेच आहेत, म्हणजे बिपिन पाटील असतील, भूषण पाटील, विकास पाटील,
अजून अनेक पाटील इकडे आहेत. त्यांनी सगळ्यांनी मेहनत करून आजपर्यंत इकडे क्रिकेट ग्रो केलंय. तुम्ही असंच आम्हाला सपोर्ट करा. जिकडे मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही नक्की करू. आणि येणारी पिढी ही ह्या जिल्ह्यातनंच मुंबई आणि भारताला खेळ एवढं मी खात्री बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद अजिंक्य नाईक सर, अभय हडप सर, थँक्यू. कुठले संघ आहे ते? हा संघ कुठला आहे? आज सोनोपंत दांडेकर कॉलेजच्या मैदानावर जो सामना संपन्न होतो, पहिला तो भारत क्रिकेट क्लब आणि MIG क्लब या दोघांमध्ये काही क्षणातच सामन्याला सुरुवात होईल. तर ह्या पालघर पंचक्रोशीतला एक सुमधुर आवाज अर्थात मंथन धावतो समालोचनाची जबाबदारी यानंतर सांभाळणार आहेत. أنا مع التغيير، مع القول والفعل، ولو كان حرف. أنا مع التنويع، مع حرية الاختيار، ولو كانت درجة. أنا مع التجديد، مع كل شيء يضيف للحياة ابتسامة، ولو كان لون. أنا مع المبادرة، مع كل لفتة جميلة، ولو كانت ابتسامة. أنا مع المغامرة، مع التجربة الجديدة، ولو كانت نسمة. أنا مع التقدم، مع مواكبة كل جديد، ولو كان في معقل. أنا مع التغيير، مع تطوير إمكانياتنا لنجعل تجربتك معنا مميزة. أنا مع التغيير، مع القول والفعل، ولو كان حرف. أنا مع التنويع، مع حرية الاختيار، ولو كانت درجة. أنا مع التجديد، مع كل شيء يضيف للحياة ابتسامة، ولو كان لون. أنا مع المبادرة، مع كل لفتة جميلة، ولو كانت ابتسامة. أنا مع المغامرة، مع التجربة الجديدة، ولو كانت نسمة. أنا مع التقدم، مع مواكبة كل جديد، ولو كان في معقل. أنا مع التغيير، مع تطوير إمكانياتنا لنجعل تجربتك معنا مميزة. أنا مع التغيير، مع القول والفعل،
ولو كان حرف. أنا مع التنويع مع حرية الاختيار ولو كانت درجة. أنا مع التجديد مع كل شيء يضيف للحياة ابتسامة ولو كان لون. أنا مع المبادرة सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचं सोनोपंत दांडेकर महाविद्यालय एका पालघरच्या ह्या जिल्ह्याच्या पंचक्रोशीतल्या अग्रगण्य महाविद्यालयाच्या ह्या प्रांगणात आजची डॅशिंग सुपर वुमन कप T20 टूर्नामेंट संपन्न होते. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या वतीनं मी रक्तकर्ण प्राध्यापक किरण मंगला गजानन थोरात आपणा सर्व खेळाडूंचं, प्रशिक्षक, मार्गदर्शक, त्यांचे पालक आणि सन्माननीय संघटनेचे पदाधिकारी आपणा सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि यापुढील जे धावतं समालोचनची धुरा आहे ती सांभाळण्याकरता माझे सहकारी समालोचक आदरणीय मंथन घरत यांच्यावर सोपवतोय. आपण पुढील जबाबदारी सांभाळावी. धन्यवाद. धन्यवाद थोरात सर. अतिशय सुंदर क्रिकेट आजच्या दिवसामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळेल. मुंबई क्रिकेट असोसिएशन ॲफिलिएटेड ही स्पर्धा आपण पाहताय. डॅशिंग सुपर वुमन कप T20 लेदर बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला अनुभवायला मिळेल. 3 सेंटर्सवरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. SDSM कॉलेज पालघरचं हे मैदान आपण पाहतोय. अतिशय सुंदर हे मैदान आहे. मागील वर्षी देखील आपण हाच फॉर्मॅट ही स्पर्धा याच मैदानावरती पाहिली होती. 8 संघ मागील वर्षामध्ये आपण पाहिले होते आणि यंदाच्या सीझनमध्ये 12 संघांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे. STK क्रिकेट क्लब मैदान देखील आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि PDTSA बोईसर हे मैदान जर आपण पाहिलं तर सुशोभित केलंय. सन्माननीय आदरणीय राकेश राहुल सर, त्यांचं देखील वेलकम, हार्दिक स्वागत. अतिशय सुंदर हे मैदान हिरवळ गालीचा जणू काही आपल्याला या मैदानावरती आच्छादलेलं आहे असंच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण या स्पर्धेचं पाहत आहात. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. उदयन शुक्ला हे देखील कोऑर्डिनेटर म्हणून भूमिका अदा करतायत या स्पर्धेमध्ये. आणि मुख्य आयोजक म्हणून आपण पाहतायत भूषण पाटील सर आणि विकास पाटील सरांना, ज्यांच्याच पुढाकारानं ही स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिली लढत आपण पाहतायत भरत CC वर्सेस MIG CC. भारत CC वर्सेस MIG अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय MIG क्लबने आणि इलेक्टेड टू बॅट चा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. दोन्ही क्लबच्या 12व्या खेळाडूंना मी विनंती करीन की आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे, जेणेकरून तुमच्या खेळाडूंची नावं ही आम्हाला योग्य प्रकारे समजतील आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत चांगल्या प्रकारे घेऊन येऊ. तेव्हा विनंती आहे की दोन्ही टीमला आपले 12वे खेळाडू आमच्या कॉम बॉक्स मध्ये पाठवायचे. हॅलो. तर पहिला सामना आजच्या शेड्यूलमध्ये 2 ठिकाणी हे सामने होत आहेत मंथन. एक म्हणजे सतुकदम क्रिकेट मैदानावर, तर दुसरा सामना आता सुरुवात होते तो सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या मैदानावर. आणि 3 सेंटर जे PDTS आहे. म्हणजे एकंदरीत जो डॅशिंग क्लबचा उद्देश आहे की ग्रामीण भागात पालघरसारख्या एक नागरीकरण होत असलेल्या भागामध्ये महिला क्रिकेट वाढावा आणि त्या दृष्टिकोनातनं हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. सलामीचे फलंदाज मैदानात आलेले आहेत. येणारे आणि सर्वात तर मंथन सामन्याला सुरुवात होते. फलंदाजीसाठी जे फलंदाज आले ओपनिंग साठी
हीर आणि नॉन स्ट्राईकला आहे ती महक. तर चेंडूचा ताबा घेतलाय तो केतकी. बघूया, पंचांचा इशारा आलेला आहे. सामन्याला सुरुवात होते. आजच्या सत्रातला पहिला सामना, पहिल्या सामन्याचा पहिला चेंडू. सामना करेल हीर केतकीचा. आणि हा पहिलाच स्वैर चेंडू. 1 धावांची भर पडते. खाता संघाचं खातं 1 धावेने खोललं जातंय आणि हा स्वैर चेंडूनी सुरुवात झालेली आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला सर, अगदी टप्पा चांगला होता, परंतु नियंत्रण त्या चेंडूवरती नव्हतं. हलकासा स्विंग तिथे पाहायला मिळाला. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू जातोय. धाव संख्या आपण पाहिली तर वाईटच्या माध्यमातून झाली 1. वा, सुंदर क्षेत्ररक्षण. आणि क्षेत्ररक्षणाची जी रचना अशी लावली की कुठूनही जागा द्यायची नाही. म्हणजे बॅट्समनचा जो इरादा असतो बॅटरचा की धुंटे रह जाओगे असा एखादा शॉट खेळणं, परंतु तीही जागा न देणं, असं विवरचना MIG ने केलेली आहे. अगदी अटॅकिंग फील्ड जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपर आपण पाहताय, त्यांच्याच बाजूला गलीला फिल्डर तैनात केला गेलेला आहे. त्यानंतर बॅकवर्ड पॉईंटला आपण पाहतोय, कव्हर पॉईंटला आपण पाहताय. त्यानंतर कव्हर मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये असं चांगलं क्षेत्ररक्षण हे सजवलं गेलं आहे. अगदी चांगला बॉल. यावेळेला गुडलँडचा टप्पा जो आहे तो पाहायला मिळाला. फॉरवर्ड डिफेन्स जरूर बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि अगदी सन्मानपूर्वक त्याला खेळला गेला. एक खेळामध्ये प्रत्येक चेंडूला तो सन्मान देणं आहे. तो सन्मान तांत्रिकदृष्ट्या असला तर त्याचा एक गुणवत्तापूर्वक जो मारला गेला तर त्याची धावांमध्ये एक वेगळी गिनती होत असते. बघा, क्रिकेट तुम्हाला आक्रमकता शिकवतं, तुम्हाला संयम शिकवतं आणि यावेळेला बघा चांगला चेंडू आला, त्याला मात्र अगदी योग्य प्रकारे सन्मान दिला गेलाय. बिलकुल मंथन. पुढचा चेंडू केतकीचा. सामना करेल ती हीर. वा, लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव तर पूर्ण होते. दुसरी धाव घेतात का बघूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सहजरित्या दुसरी धाव ही पूर्ण केलेली आहे आणि अशा प्रकारे धावसंख्येत भर पडते. 2च्या रूपाने धावसंख्या होती 3. पहिल्या षटकात आतापर्यंत 3 धावा झाल्यात. हीर वैयक्तिक 2 धावांवर खेळते, ते 1 अतिरिक्त धाव. अशा प्रकारे धावसंख्या झाली ती 3. एक्झॅक्टली. बघा, तुम्हाला चेंडूचं मेरिट जे आहे ते ओळखणं गरजेचं आहे आणि त्या मेरिटनुसार खेळणं गरजेचं आहे आणि तेच हिरीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. केतकी. वा, छान छान चेंडू. निर्धाव जातोय. आणि हेच जेव्हा मोठ्या स्पर्धा होतात, मॅक्झिमम ओव्हरच्या षटकांच्या स्पर्धा होतात, तेव्हा संयम अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण काही शॉर्ट ओव्हरच्या बघतोय, 6 ओव्हर 8 ओव्हर, तिथे खेळाडूला ही अतिजलदपणे खेळणं भाग पडते. परंतु ही स्पर्धा एक तुम्हाला स्वतःचा संयम, एक स्वतःची कॅपॅसिटी सिद्ध करण्याकरता असते आणि ती दाखवावीच लागते. केतकीने सुरुवात तर छान केलेली आहे. पाच बॉल आपण पाहिलेत, 5च्या 5 चेंडू अगदी योग्य प्रकारे टाकलेले आहे. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी केतकीकडनं पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल घेऊन केतकी पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने तयार. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलेला आहे डॉट चेंडू आणि या डॉट बॉलने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती MIG क्रिकेट क्लबची बिनबाद.
मला पहिल्यांदा तेच कन्फ्युजन झालेलं. तर वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येते ती अक्षी गुरव. अक्षय गुरव गोलंदाजी मार्कवरती येते. सर T20चा फॉर्मॅट आहे. पहिली 6 ओव्हरची आहे ती पॉवर प्लेची असतात आणि पॉवर प्लेमध्ये जर आपण पाहिलं तर बॅटर करता एक नामी संधी असते मोठे फटके खेळण्याची. परंतु सध्या तरी दोन्ही बॅटर्स जर आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ झाला बिलकुल आणि संयमानं खेळताना दिसले. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर केतकीची झालेली अगदी चांगली गोलंदाजी आणि अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये बांधून ठेवले फलंदाजांना. अगदी चांगलं सत्र आपल्याला पाहायला मिळतं सध्या तरी गोलंदाजांच्या दृष्टिकोनातनं. पहिल्या षटकाचा खेळ झाला त्यानंतर दुसरं षटक हाताळण्याकरता आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती आली आहे. अक्षी इथे मात्र अगदी चांगला बॉल विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय. लेफ्ट बॅटरने जरूर केला परंतु कुठल्या प्रकारची धाव स्वीकारली गेली नाही. फर्स्ट स्लिप तिथे तैनात केला गेलाय. अतिशय सुंदर असं क्रिकेटमय वातावरण आणि मान्यवरांच्या शुभहस्ते आपण पाहिलं उद्घाटन सोहळा झाला आणि त्यानंतर या क्रिकेटला सुरुवात होताना आपण पाहताय. पुन्हा एकदा चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळालाय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. टॉस जिंकलाय. MIG क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. गोलंदाजी जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करताना भारत CC संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला दिशा दिली आहे. फाईन लेग रिझनला चेंडू जातोय. एक रन कंप्लीट केले आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आता होते धाव फलकावरती 4. 4 रन्स ऑन द बोर्ड. SDSM कॉलेजचं हे मैदान आणि या मैदानावरती रंगणार आहे क्रिकेट. तर मंथन MCAचा जो एक उद्देश आहे की क्रिकेट पसरला पाहिजे, प्रचार प्रसार झाला पाहिजे, तो झालेलाच आहे. दरम्यान उंच तटवलेला चेंडू बघूया अडतोय का. येस, त्या उद्देशाने ह्या स्पर्धा मॅक्झिमम मुंबईचा परिसर सोडून बाहेर होत्यात आणि एक पालघर जिल्ह्याच्या हिशोबात बघितलं तर सोनोपंत दांडेकर एक सुंदर असं मैदान आहे. आत्ताच नव्याने झालेलं ST कदम, TVM, PDTS, चिखलीकर, स्ट्राईक पर चेंडूचा सामना करते ती महक. अश्विचा पुढचा चेंडू सुंदर सुंदर चेंडू पण तरी सुद्धा एक धाव सुंदर त्यात चोरलेली आहे. आणि अशा प्रकारच्या धावा संग्रहित करणं फार महत्वाचं असते कारण का एक धाव तुम्हाला एक विजयाकडे खेचून येत असते किंवा एक चांगला स्कोर उभा करत असते. मग काय या चिकी सिंगल्स जेव्हा तुम्ही घेता त्यावेळेला मात्र तुमचं ॲथलेटिक वर्क हे देखील खूप महत्त्वाचं असतं कारण की फिल्डर अगदी पुढे असतात आणि त्यावेळेला दोन्ही बॅटरनी आपण पाहिलं तर ही धाव घ्यायचीच आहे आणि अगदी मनाशी निर्धार मात्र त्यांनी केला आणि अगदी ही धाव कंप्लीट केली. आणि या एक रनने आपण पाहताय तर आता धावा झालेल्या आहेत धाव फलकावर 6. म्हणताना अगदी बरोबर की जेव्हा अशा चोरट्या धावा घ्यायच्या तेव्हा दोन्ही खेळाडूंमधलं कोऑर्डिनेशन असणं अत्यंत महत्त्वाचं असते आणि ते जर नसलं तर आपण बऱ्याच वेळा बघतोय की तोंडाशी आलेला घास खेळाडूंच्या हातून निघून जात असतोय. त्यामुळे रनआउट विकेट ही इनडायरेक्टली क्रिकेटमधली एक प्रकारची आत्महत्या आहे. दरम्यान पुढचा केतकी पुढचं तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू सुंदर निर्धाव चेंडू. भारत स्पोर्ट्स क्लब कडनं केतकी वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक टाकते तर सामना करते ती हीर आणि नक्कीच एक चांगला योग्य तो धागा पकडून एका धाग्याला पकडून चांगली गोलंदाजी केतकीच्या माध्यमातून पाहायला मिळते.
कारण की पॉवर प्लेची षटका आहेत, अटॅकिंग अप्रोच सध्या तरी दिसत नाहीये फलंदाजांचा. बिलकुल. यावेळेला मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे, फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये. मग एकंदरीत मंथन ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते त्या प्रकारेच क्षेत्ररक्षणाची विवरचना लावलेली आहे, हे अत्यंत महत्वाचं. तर आपण हे धावतं समालोचन यूट्यूबच्या माध्यमातून बघत आहात, पाटील नेटवर्कच्या. आपण जाऊन सर्च करू शकता आणि ह्या 4 दिवसांच्या सामन्याचं धावतं थेट प्रक्षेपण आपण बघणार आहोत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या बाहेर, पंचांनी त्याला स्वैर घोषित केलेला आहे. आणि एक बाईज अशा प्रकारे ह्या 2 धावांची भर पडते, धावसंख्येत भर पडते 2च्या रूपाने. डबल फिगर मध्ये धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 10 झालेली आहे. अगदी चांगली सुरुवात MIG क्रिकेट क्लब कडनं. 9 रन्स ऑन द बोर्ड. सर तांत्रिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज अगदी संयमानं खेळताना दिसत आहेत, कारण की ते जाणून आहेत की चांगले चेंडू पडत आहेत, चांगली गोलंदाजी होती किंवा बेसिक क्रिकेट, पायाभूत क्रिकेट जे आहे ते सिंगल आणि डबल हे खेळणं खूप महत्वाचं, आणि तेच महत्व जाणून दोन्ही बॅटर खेळताना दिसत आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल मनगटाच्या दिशेने सहाय्याने मात्र आपण पाहिलं दिशा दिली, 1 रन कंप्लीट केली जाते. आणि या 1 रनने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे 10 धावांचा पल्ला गाठलेला आहे. 2 डिजिट मध्ये MIG ची गाडी पोहोचलेली आहे ट्रॅकवर, आणि आता त्या 2चे 3 कसे करणार हा टार्गेट क्रिएट असणार आहे. आणि ते थांबवायचं कसं ही विवरचना भारतकडनं केली गेलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खेळ कोणताही असो मंथन, त्यात 3A घेऊन जगावं लागते, ॲजिलिटी, ॲबिलिटी आणि बॉडी बॅलन्स. हा, त्याशिवाय खेळाडू जे आत्ता मी म्हटलो तोच तो बॅकफूट न जाता तो बॅलन्स करणं, तो पुन्हा एकदा चेंडू खेळणं, तेवढा सुंदर दरम्यान थ्रो, आणि 1 धावेवर समाधान मानत धावसंख्येत भर पडते. बुन बुन से तालाब होता है, अगदी तीच सुरुवात MIG कडनं आहे. बघा सर, जेव्हा तुम्ही मैदानी खेळ खेळता, ते क्रिकेट असो, ते खो खो असो, ते कबड्डी असो, ते फुटबॉल असो, तुमचा फिजिकल फिटनेस तर महत्वाचा आहे, त्याचबरोबर मानसिक दृष्ट्या देखील तुम्ही प्रबळ असणं, मजबूत असणं, स्ट्रॉंग असणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण की तुमचा माइंडसेट हा मात्र तुमच्या खेळाची दिशा दर्शवत असतो. आणि ते माइंडसेट आता सध्या तरी आपण पाहतो गोलंदाजांचं अगदी योग्य आहे, चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी ही सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच मंथन, पुढचा चेंडू सुंदर ताटवण्याचा प्रयत्न, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं, थोडीशी मिसफिल्ड होते, आणि तेवढ्या दरम्यानच्या त्या एका चुकीवर 1 धाव चोरली जाते. अत्यंत महत्त्वाचं आहे हे कोऑर्डिनेशन, अत्यंत महत्त्वाचं असते की 2 फलंदाजांच्यात एक इशारो में ही असं म्हटलं जाते गाण्यामध्ये, तो इशारा इथे अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याच्याने धाव मिळते. बघा, रनिंग बिटवीन द विकेट जेव्हा तुम्ही करता तेव्हा यस, नो अँड वेट या 3 शब्दांचं उच्चारण करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचे आय टू आय कॉन्टॅक्ट्स हे देखील तितकेच महत्वाचे आहेत, आणि तेच या 2 बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी होती, खाली पडलेला हा अगदी खाली राहिलेला चेंडू त्याला मात्र खेळून काढलं कव्हरच्या दिशेला, 1 रन कंप्लीट केली. आणि या 1 रनने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 13 रन आफ्टर 3 ओव्हर, 13 रन विदाउट लॉस 13. एक चांगली सुरुवात, संयमी सुरुवात आहे. आणि आताच आपण उल्लेख केला मैदानाचा, की आपण ज्या ज्या खेळांचा उल्लेख केला, एक अभिमान वाटेल की ह्या मैदानातनं आणि मुंबई विभागातनं 67 इव्हेंट खेळणारं महाविद्यालय कुठलं असेल तर ते सोनोपंत दांडेकर महाविद्यालय ही प्राऊड फील मुवमेंट आहे आमच्यासाठी. आणि त्यातनं अनेक चांगले क्रिकेटर इथं घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आज मला सांगताना आनंद वाटतोय की ह्या स्पर्धेमध्ये ह्या मैदानात घडलेल्या 3 खेळाडू, सध्या 5 खेळाडू खेळत आहेत. रचना पागदरे, उन्नती नाईक, निधी घरत, पूर्वा मोरे आणि धनश्री धनगड आणि स्नेहलता
स्नेहलता धनगड आणि भार्गवी पष्टे अशा आमच्या 6 खेळाडू या स्पर्धेत खेळतात. हे आमच्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयासाठी प्राईड मुवमेंट आहे. नक्कीच नक्कीच. त्यामागे तुमचे त्यांच्या मागे मेहनत कष्ट तुम्ही खूप घेता आणि त्याचंच फळ आज आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धा तर क्रिकेटमध्ये जरूर त्या खेळतायत, देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील पुढे जाताना या मुली आपल्याला दिसतील. सुंदर तटवलेला चेंडू, एक धाव सहजरित्या चोरलेली आहे आणि बुन बुन से बनता है सागर ह्या म्हणीप्रमाणे त्यांची सुरुवात आहे. एक एक धावेच्या रूपाने धावसंख्येत भर पडते आणि एक संयमी सुरुवात आहे. परंतु जसं म्हणताय की ह्या ज्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटका आहेत त्याचा एक जो ॲडव्हान्टेज घ्यायचा असतो त्याचा सूर अजून काही गवसलेला नाहीये. टाळ्या देऊन खेळाडू आपल्या गोलंदाजाचं मनोबल वाढवतायत आणि अपेक्षित तेच असते खेळाडूला. तर आजच्या सत्रामध्ये 2 सामने इथे होत आहेत. हा पहिला सामना चालू आलेला संयमी, अगदी संयमी सौजन्यपूर्ण तो खेळलेला चेंडू सहजरित्या तटवला. निर्धाव चेंडू, हे एका बाजूला गोलंदाजाने जेवढा छान चेंडू टाकलेला आहे तेवढाच त्याला अगदी सौजन्याने आणि सन्मानपूर्वक खेळणं ही खेळाची एक उच्च पातळी आहे की त्या खेळाडूला त्या चेंडूला कसंही खेळून एक चुकीचं दर्शन देण्यापेक्षा एक तेवढाच टेक्निकली स्ट्रॉंग खेळून खेळाचं उत्तम दर्शन दोन्हीकडनं होतंय, ही चांगली बाब. दरम्यान पुढचा चेंडू आणि खूपच स्वैर चेंडू, पंचांचा इशारा, स्वैर चेंडू अर्थात व्हाईट बॉल या रूपाने एक धावसंख्येत भर पडते 1च्या रूपाने. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र हलक्या हाताने आपण पाहिलं तर खेळलं होतं. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फेकी देखील केली. सरळ स्टंपचा वेध मात्र घेतला गेला. चिन्मयीला आपण पाहताय स्क्वेअर लेगला अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिने केलं, चांगली फेकी देखील केली, परंतु धाव कुठली घेतली गेली नाहीये. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळला आहे. फिल्डर तिथे येत आहेत. गल्ली रिझनला खेळलं गेलं होतं. 1 रन अगदी वेगाने कंप्लीट केली गेली आहे आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. आपण पाहत आहात डॅशिंग सुपर वुमन कप 2025. अतिशय सुंदर हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहताय SDSM कॉलेज पालघरच्या या मैदानावर. पालघरला जर आपण पाहिलं तर क्रिकेटची एक मोठी परंपरा आहे. खूप चांगले क्रिकेटर्स या पालघरमधनं आपण पाहिलेत ज्यांनी मुंबईचं देखील प्रतिनिधित्व केलंय, जे भारताकरता देखील खेळलेले आहेत. शार्दूल ठाकूरला आपण पाहताय भारतीय संघाकरता खेळलेत. CSK करता देखील त्यांना आपण IPL मध्ये पाहिलं. त्यानंतर यावर्षी आपण पाहिलं ते LSG लखनौ सुपर जायंट्स करता खेळतायत. ही मानाची बाब आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका, व्हॉट अ शॉट, क्लेवर बॅटिंग, चौकार, 4 धावा. या चौकारांना आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 21 धावा. शार्दूल ठाकूरला आपण पाहिलंय भारताकरता खेळताना, मुंबई करता खेळताना पाहिलंय. सिद्धार्थ राऊत वडरेचा तो खेळाडू आपण त्याला देखील पाहिलंय मुंबई रणजी संघाकरता खेळताना. वसई तालुका जर आपण पाहिलं रॉस्टन डायसला आपण पाहतोय. मुंबई रणजी करता खेळताना आयुष म्हात्रेला आपण पाहिलं. जी संधी आयुषला मिळाली आणि ती संधीचं सोनं आयुषने करून दाखवलं.
आणि त्याला CSK कडनं देखील बोलवणं आलं ट्रायल्ससाठी. इथे जर आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 21 धावा. आता नवीन बॉलरला इंट्रोड्यूस केलं जातं. स्पिन अटॅक निर्मिती राणे गोलंदाजी मार्क वरती येते. या दोन बॅटरचं मी विशेषतः कौतुक करेन, कारण की सुरुवातीला मात्र संथ गतीने सुरुवात केली, परंतु आता मात्र आपण पाहिलं तर एक चौकार जरूर आलाय. ओहो, वॉट बॉल, अगदी चांगला चेंडू होता. ऑफ स्पिनर आपण पाहतात निर्मितीला आणलं गेलंय गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल आपण पाहिला तर अगदी योग्य टप्प्यावरती चांगल्या प्रकारे निर्मितीच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. ते मात्र खराब लेन, खूपच खराब बॉल. पंचांनी मात्र चाचपणी केली, त्यानंतर नो बॉलचा इशारा इथे दिला गेलाय. आता मात्र संदीप बॅटर साठी आहे फ्री हिट. मुक्त फटका, मुक्त संचार करण्याची संधी बॅटर करता उपलब्ध झालेली आहे. फ्रीहिटचा बॉल बॅटरसाठी. आता पाहूया या फ्रीहिटच्या संधीचा कशा प्रकारे स्वीकार केला जाईल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर फलंदाजाची जणू काही गोलंदाजानं फिरकी घेतली आहे असंच म्हणावं लागेल. अगदी चांगला बॉल तिथे पाहायला मिळालाय. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये गेलाय. कुठल्याही प्रकारची धाव तिथे स्वीकारली गेली नाहीये. धाव संख्या आपण पाहताय तर झालेली आहे फलकावरती 22-22. इथे मात्र चांगला फटका खेळला इनफिल्डच्या वरनं लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. 4 धावा. अतिशय चांगल्या फटक्याची निवड पाहायला मिळाली. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 26. एकदा चांगला बॉल, थोडासा खाली राहिला चेंडू. या अगोदर देखील आम्ही उल्लेख केला होता की चांगले चेंडू असतात त्यांचा सन्मान करावा आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा अटॅक करावा, आणि तो अटॅकिंग अप्रोच यावेळेला पाहायला मिळाला. अगदी चांगला फटका, चांगल्या फटक्याची निवड, चौकार या अगोदर पाहायला मिळाला. या षटकात 26 धावा या फलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र जणू काही फलंदाजाची बॉडी लँग्वेज, बॅटरची बॉडी लँग्वेज जणू काही ओळखली आणि योग्य टप्प्यावरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते निर्मितीच्या माध्यमातून. एकदा चांगला बॉल किपरच्या ग्लोव्ज मध्ये गेलेला आहे आणि या डॉट बॉलने आपण पाहताय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर MIGCC या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 26. मेहक मिस्त्री आणि हिर कोठारी या 2 बॅटर आपण पाहतायत चांगलं कॉन्ट्रीब्यूट करताना दिसत आहेत आपल्या संघाकरिता. मेहक जर आपण पाहिला आतापर्यंत 19-20 बॉल